चला सगळे आलं, आता सुरुवात करा. तुम्ही माझे पोराचे वाढदिवसाला जमले त्याच्याबद्दल तुमचा मी धन्यवाद करीत हो. आणि काका धन्यवाद करत असत्या बरोबर आहे, पण वाढदिवस आहे आणि केक कुठं आहे विसरलेस का काय केक आणायला? अरे शांता, विसरेल नाही रे, केक आणलाय पण काय आहे ना तिकडून जे बाजूच्या खोलीत ठेवलाय. खोलीत काय करायला ठेवला? हो ना, केक तर इथं कापाय लागेल ना आपल्यानं. अरे बरोबर आहे तुझा, केक इथं कापाय लागल, पण म्हणजे आम्ही थोडा कार्यक्रमात बदल केलाय. म्हणजे तुम्हाला ज्या काय बोलायचं असेल ना माझ्या पोऱ्याबद्दल 2 शब्द ते बोला तुम्ही असा. चला बरं, कोणाला बोलायचं काय आहे त्याच्या वाढदिवसाबद्दल त्या पटापट बोला आणि लगेच मग आपले आपले मोकळं. चालेल, मग आधी मी बोलतो. हा ये, हा कर सुरुवात. मी काय जास्त बोलणार नाही, मी फक्त एवढाच बोलन काय म्हणजे वाढदिवसाचे ना भरपूर फायदा आहेत. पहिला फायदा म्हणजे असा ना काय म्हणजे वाढदिवसात जर गेला ना तर आपल्याला चांगल्या चांगल्या पोरग्या पाहायला भेटते आहेत. तर मेन गोष्ट म्हणजे ती एक आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे ना वाढदिवसाला महत्त्वाचा म्हणजे ना थंडा आणि तसे केक खायला भेटतो ना, तेच फार महत्त्वाचं आहे असं मी सांगतो. फरसान बिरसान त्या ठेवा बाजूला, पण म्हणजे थंडा आणि तसे आपला केक भेटला ना तरी समाधान होतं. आमची म्हणजे 4 जणांची टीम अशी आहे ना काय म्हणजे आम्ही कुठेही गेलो तरी म्हणजे कोणाला काही भेट नाही देतो, पण तिथून फुकटाचा केक खाण यायचा, थंडा पियायचा, हे आमचा मेन म्हणजे काम आहे. आणि पोरग्यावर लाईन मारायची हे म्हणजे एक दुसरा काम आहे त्या